आजच्या आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही मुंबईला चाललेले आहेत फिरायला मित्र। तर आता आमचा लास्टचा पेपर संपलेला आहे, तर आम्ही चाललोय। आम्ही 4 जण आहेत, तर बाकीचे होते ते कॅन्सल झाले, तर आम्ही आता चाललोय। तर तुम्हाला मी दाखवतो मुंबईचा आम्ही पर पॅगोडा पण फिरणार आहे। लवकर जर गेले तर आम्ही पॅगोडा पण फिरणार आहे। मग आता आपण बघू, तर तुम्ही व्हिडिओ मध्ये राहा सर। चला आपण कंटिन्यू करूया। पाणी दे ना। मित्रांनो आता आपल्याला चर्चगेट भेटलेली आहे। किती 10:30ची चर्चगेट आहे। आम्ही विरारवरून पकडले, आता आपण इकडून निघू आणि आता खूप लेट झालेला आहे। आता बघू आपण आपला प्रवास कसा होतो। पॅगोडा वगैरे फिरायचं, बघायचं कधी कधी केलेलं मला असं सांग। साधं मेसेज करायचं, साधं मेसेज करत जा। मी व्हॉट्सअपला ऑनलाईन येत नाही, ऑनलाईन येत नाही मी। माझा फोन घरीच असतो मी, जास्त कारण पेपर होतं म्हणून मी जास्त हे केलं नाही। हॅलो पहिला तो, अरे देवा तुला आला। अरे भाई गेम। तर मित्रांनो आम्ही लुडो खेळत होते, तर लुडो मध्ये मी हरला, 4था आला। तर आता आपण मस्तपैकी गाणी ऐकत जाऊया चर्चगेटला। आता 5-6 स्टेशन आहे। आता चर्चगेटला पोहोचल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता अख्खी गाडी खाली आहे। तर आम्ही आता चर्चगेटला मित्रांनो पोहोचलेले आहेत। तर आम्ही इथून पहिले गेट ऑफ इंडिया जाणार, मग परत मरीन ड्राइव्ह जाणार। बघू कसं काय होते। 12 आणि 12-11ला पोहोचलेले तिथे। तर आपण जाऊया पहिले गेट ऑफ इंडियाला, बघू बस नाही पहिले खाणार। पेपरवरून आम्ही डायरेक्ट आलेले आहेत, तर पहिले आम्ही नाश्ता वगैरे करून परत जाऊ मरीन ड्राइव्हला फिरू। तर आता आम्ही थोडा नाश्ता करायला थांबले। तर आम्ही आता बर्गर ऑर्डर केले, 4 बर्गर 40 रुपीजला आहे। तर समोसा होता, आम्ही बर्गर खातो। बर्गर खाऊन आपण इथून निघूया, तुम्हाला दाखवतो बर्गर किती कसे। मित्रांनो आमचा व्हेज बर्गर आलेला आहे, आम्ही सगळे खातोय मित्र। तर मित्रांनो आता आम्ही बर्गर खाल्ला, अजून भूक लागले, तर आम्ही आता फ्रँकी पण खातो व्हेज फ्रँकी। तर आपण व्हेज फ्रँकी निघूया, आम्ही पहिल्यांदा खातो व्हेज। तर बघू शकता आमचा मुन्ना व्हेज फ्रँकी खातो न। परत आज संध्याकाळी गोव्याला जाणार आहे। हो मुन्ना, गोव्याला भेटला तर सांगा, गोव्याची माणसं बघत असतील तर। कॅमेरा बंद करा। तर मित्रांनो आपली फ्रँकी पण आलेली आहे। ह्या एका मित्राची संपली आणि आमची आता नूडल्सवाले आत्ता आले। तर आता बघू आपण इथून खाऊ आणि आता निघूया। तर मित्रांनो आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे, आम्ही निघायला। तर आता आम्ही गेटवेला जायला आम्ही टॅक्सी नाही तर बस बघतो काय आहे ते। चला आता आपण पुढचा प्रवास अजून। हे बोला काय ते। तर मित्रांनो आम्हाला आता बस पण भेटलेली आहे, 112 आहे। आता आपण निघू बसमध्ये, मी तुम्हाला दाखवतो, मला बाहेरचा व्ह्यू पण दाखवतो। त्याच्या बाजूला दुसरा बीच, त्याच्या बाजूला तिसरं बीच,
तर मित्रांनो आम्ही आता आपण गेट ऑफ इंडियाला आलेले, तर आपण आज जाऊया बसमध्ये. आम्ही आता उतरले, आपण मागे तुम्ही बघू शकता. आता आपण आज जाऊया. चला गेट ऑफ इंडियाच्या आतमध्ये आपण आलेले आहे. आता तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. चला. आणि आमचा लुक्का मित्र लुक्का जागीर त्याला आता आपण दाखवतो तुम्हाला गेट ऑफ ताजमहल दाखवतो. अरे वो घुमा के लाएगा. यहीं से खेलना पड़ेगा. नाही ना मी आता एक खेकडा खेकडा. हा बॅग घे. बॅग पॅकेज कुठेला दिसला हे बघ. ते काय लालवाला खेकडा आहे तो. बेलकडा असेल. नाही ना. अरे काय तो काय मित्रांनो इथून व्ह्यू बघा केवढा भारी येतोय. इथून सगळं पाणी आहे, आतमध्ये तेलाचं ते. आज इथे सगळ्या बोटी लागलेल्या आहेत आणि ही पण एक बोट निघाली आता. ती एक गेली बोट, ती वाली बोट. निकालेंगे सब लोग. आज तर मित्रांनो गर्दी ते थोडी कमी आहे, नाहीतर नको तेव्हा खूप गर्दी असते. आणि तिकडे पण अजून काहीतरी कुठला कार्यक्रम आहे त्यासाठी मध्ये बंद केलं आहे आणि आजूबाजूलाच सगळे, नाही तर काय एवढी गर्दी नसते. चला आता आपण थोडे फोटो वगैरे काढू आणि मग परत निघू इथून. आणि इथून परत पॅगोडाला पण जायचं आहे, मग उशीर मग आपण इथून निघूया. आमच्या मित्राचा फोटोशूट चाललाय, तुम्ही बघू शकता. तेव्हा कॅमेरामॅन आहे आणि तो फोटोवाला आहे. फोटो अरे तू फक्त नंतरला हे कर, चॉईस कर त्यातून पाहिजे ते तुला सेंड करेल. हे शर्ट खालती आहे तुझ्याकडेच असेल ना. बॅग घेत बा भाई. फोटोग्राफर प्रोफेशनल आहे भाई. विषय नाही आमचा मुन्ना त्यात गोरा येणार आहे. हा हायला फुल गब्दुल्ला रे मोठू. तर आता आम्ही सगळ्यांनी आमच्या इथे फोटो वगैरे काढले. कॅमेरामॅन होता त्याची, आमच्या मुन्नाची अख्खी तुम्हाला व्हिडिओ पण टाकेल. तुझी अख्खी व्हिडिओ टाकणार आहे मी. ते नको, अख्खी व्हिडिओ टाकणार. तर ते फोटोशूट आता आमच्या अजून दुसऱ्या येड्याचं फोटोग्राफ चाललंय. हे ते हात नीट कर, नॉर्मल राहा नॉर्मल. तर थम्सअप नाही प्यायचं आपल्याला. तर आता आपण परत तिकडे पण जाऊन फिरून यायचं. मी येऊ का करायला परत बघू फोटो पॅगोडा लास्ट पॉइंट. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे बोटी केवढ्या लागलेल्या आहेत. आणि इथे ताज हॉटेल आहे. आपल्या कॅमेऱ्यात आता बसते, जुन्या फोनमध्ये बसायचं नाही. ताज अख्खा. तर इथून आता एक जस्ट बोट गेली. ती बोटी पण खूप आहे तिथे, अनलिमिटेड बोटी आहेत. मध्ये ते तेलचं आहे ते, तिकडे पण मोठी मोठ्या बोटी आहेत, तिथे सगळ्या छोट्या बोटी आहेत. तर आता आपण इथून बघू पॅगोडा, नाहीतर मग कुठे जायचं. पॅगोडा फिक्स आहे, तर आपण इथून थोड्याच निघूया. इथे आहे ना, म्हणजे बंद का केलं आहे कारण की इथे नेव्हीचा प्रोग्राम होणार आहे म्हणून. ताजच्या पुढे बरोबर म्हणून इथे बघा सगळं बंद केलं आहे. तर मित्रांनो त्या साईडून उतरायचं म्हणजे बाहेर जायचं एक्झिट पॉईंट नव्हता, म्हणून आम्ही परत फिरून येतोय. परत आपण ह्या साईडून आले तिथूनच जाणार. आम्हाला वाटलं त्या साईडून असेल, पण तिथून पण बंद आहे होतं ते. तर आता आपण परत ह्यावाल्या साईडून जाऊया. तर आता आम्ही इकडून निघालेलो आहेत. आता आम्ही इथून जाऊन पहिले पुन्हा पुढचा स्टॉप कुठला, इथून आता चर्चगेट जाणार. चर्चगेट कडून
नो नो मग परत तिकडून पॅगोडा. चला तर आम्ही आता चर्चे स्टेशनला. आता आपण इथून ट्रेन पकडून पॅगोडाला जाणार आहे. तर आपण इकडून पॅगोडा निघूया. तर मित्रांनो आता आम्ही भाईंदरला आलेले आहे. आता भाईंदरवरून पॅगोडा जाणार. मग आता इथून डायरेक्ट पॅगोडा बस आहे ती बघू. आमचा मागचा मुन्ना बोललाय का पॅगोडाला बस आहे. तर आपण जाऊया डायरेक्ट पॅगोडाला. चला तर आम्हाला तर एवढी सीडी उतरून खालती जायचं आहे. तरी ही पोरं लिफ्ट पाहिजे ह्या लोकांना. कशा बघतात. इथून खाली जायचं तरी यांना लिफ्ट पाहिजे. एवढे 80 पोरं आहेत. महाआळशी हा महाआळशी ना. अरे तू कष्टाळू. मित्रांनो आम्ही भाईंदरवरून पॅगोडा बस पकडलेले आहे. 4 नंबर बस बरोबर रेल्वे स्टेशनच्या बाजूला. मस्त गर्दी पण नाही काही नाही. बसले तर निवांत आम्ही बसला. डायरेक्ट पॅगोडाला उतरला. 21 रुपये तिकीट आहे स्टेशन पासून बसमध्ये जायला. पुढे बघू आपल्याला चांगलं का नाही चाललं. बघा खालती पण आहे. खालचा नव्हतं दिसलं. सगळ्यात 5 स्टार मित्रांनो तुम्हाला मी पॅगोडाचा व्ह्यू दाखवतो. 1 नंबर आहे मजबूत. मी तुम्हाला दाखवतो गाईज व्ह्यू. फिरतो म्हणून बॅग चेक करतात बघा. तर मित्रांनो आता मेन व्ह्यू मजबूत मोठी आहे. ते तुम्हाला दाखवणार आहे. ते मी तुम्हाला दाखवतो. आता वेट करा. फोटो काढायचे. तर मित्रांनो इथे आमची 2 ठिकाणी चेकिंग झाली. पहिले बॅग वगैरे सगळ्यांची चेक करतायत. तर म्हणून इथे केवढं स्वच्छ आहे. खूप वातावरण एकदम भारी आहे आणि खूप मोठं आहे. आता आपण मी तुम्हाला थोडे थोडे करून असे सगळे व्ह्यू दाखवतो. चला आतमध्ये काय आहे ते आम्ही बघतो. आम्हाला चप्पल सगळ्यांना काढायला लावले. कारण आतमध्ये जातो आणि परत अजून बाहेरचे चांगले चांगले व्ह्यू आहेत ते पण दाखवतो. ते समोर एक चक्र आहे तिकडे. परत इकडचं साईडचं असं अजून खूप ठिकाणी व्ह्यू आहेत. ते पण मी तुम्हाला नीट दाखवेल. तर आपण फिलहाल आतमध्ये जाऊया. चला बघ अशी लाईन सगळे उभे केले लाईनीत. तिकडे चप्पल काढायला लावले आणि एकदम मस्त सगळी स्वच्छता एकदम भारी वाटते. खूप भारी वाटते इथे आल्यावर. चला आता मग आत जाऊया. बंद. या साईडचा पण आणि मागच्याचा तो माणूस आहे तर कॅन्सल करा आणि त्याच्या मागचा बघा. घंटे त्याचा आवाज येतो ऐकायला बघा.
सगळं हलतंय हवेने. छोटे छोटे घंटे लावायचे ना. आता चालू करेल आपलं 400 रुपये गेले ते आपल्या नाही करायचं. तो प्राणी कोणताच नाही. विश्वास असा अजून प्राणी नाही. मित्रांनो आमच्या इकडचं सगळं फिरून झालेलं आहे. आपल्या मागे पॅगोडा आहे. आता आपण कोणाचा निघणार आहे. आम्हाला फिलहाल तरी बस भेटत नाही. अजून बस आली नाही. आम्ही वेट करतोय खाली. तर काय बस आम्हाला भेटत नाही. आता आम्ही बघणार नाही तर रिक्षाने निघून जाणार आम्ही इथून. थोडा वेट करू आणि परत आपण इथून निघू. चला. तर आता आम्हाला भूक लागली. तर आता आम्ही इथे मिसळपाव खातो. आपण मिसळपाव 5:30ची बस आहे. 5:30 मग आपण इथून निघायचं. तर मित्रांनो आता नाश्ता वगैरे झालाय आणि बस पण आले 5:30ची. तर माणसं इकडे खुश झाले सगळी बस आले म्हणून. तर चला आता आपण इथून बस मध्ये बसून निघूया. आणि आमचे इकडचे दोघं तिघ आहेत ना, ते दोघं जण रडायला लागल्यात घरी जायचंय म्हणून. चला आता आपण बस मध्ये जाऊन बसूया. बाय बाय पॅगोडा. अरे हाय यार, एवढी काय गडबड करतात. बसले मोठी आहे. अरे ती 5:30ला इथून सुटणार आहे. निवांत ए समोर. हा असं बसून. चला मित्रांनो 5:30ची बस आपली सुटलेली आहे. तर आपण पॅगोडाला बाय बाय. पॅगोडा इज बाय बाय विथ सनसेट. तर मित्रांनो तुम्ही आता आम्ही स्टेशनला आलेले आहेत. वसई स्टेशनला. तर आम्हाला तिकडून बस भेटली. बसवरून ट्रेन पण पटकन होती. आम्ही परत ट्रेनने आले. तर वसई स्टेशनला आता पिवळ्या डब्याला बसायचं आणि घरी जायचं. घरी गेल्यावर म्हणजे बिल्डिंग खाली गेल्यावर ब्लॉग एंड करेल. तर चला आता आपण जाऊ बिल्डिंग खाली. तर मित्रांनो तुम्ही आजचा आपला हा ब्लॉग बघितला कसा होता. तर चर्चगेटवरून आपण पॅगोडा गेले. तर चर्चगेटला काय एवढी खास मजा आली नाही. पण पॅगोडाला मला खूप मजा आली. तिकडे चांगला आम्हाला आपल्याला म्हणजे व्ह्यू पण भेटलं, फिरायला पण भेटलं, नवीन काहीतरी बघायला भेटलं. कारण की पॅगोडाला आपण कधी गेले नव्हते ना, त्यामुळे. आता व्हिडिओ आपली इथेच एंड होते. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ ही मी तुम्हाला आत्ताच सांगतो कायनेरी केव्हची असेल असं मला वाटते. कारण की माझा भाऊ येईल, तो त्याला बाहेर जाणार आहे. तिकडून आल्यानंतर आपण कायनेरी केव्हची नेक्स्ट व्हिडिओ दाखवणार आहे. तर ती बघायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले 1K झालेले आहेत. खूप म्हणजे दिवस झाले, 1 महिना झाला आपले 1K झालेले आहेत. तर आता आपली व्हिडिओ इथेच एंड होते. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.